हॅलो. हॅलो. हॅलो दोन सर. मिनिट. हा, 2 मिनिट. वेलकम सर्वांचं. मी युरेका एज्युकेशन तर्फे या वेबिनारसाठी स्वागत करतोय. तर युरेका एज्युकेशनचा असा प्रयत्न असतो की विविध क्षेत्राबद्दल लहान मुलांना लहान वयातच त्यांना माहिती मिळावी, जेणेकरून भविष्यामध्ये कुठलं क्षेत्र निवडायचं हे विद्यार्थ्यांनी ठरवावे. पालकांनी ठरवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना ज्याच्यामध्ये आवड निर्माण होईल ते क्षेत्र त्याने निवडावे, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. असंच एक क्षेत्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग. जी मुलं 12वी नंतर जेवून जे शिकतायत तेच मुलांना आम्ही 5वी 6वी मध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्हाला आनंद आहे की अशा प्रकारचं ट्रेनिंग देताना आम्ही अनुभवतोय की या वयामध्ये सुद्धा मुलांनी काय केलेलं आहे, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायला सुरुवात केलेलं आहे. तर अशाच प्रकारचा एक विद्यार्थी म्हणजे आपला पार्थ पाटील, जो सावंतवाडीला राहतो, 7वी मध्ये आहे. त्याला या क्षेत्रामध्ये खूप खूप आवड आहे. वेगवेगळे काय काय तो प्रयोग त्याच्यामध्ये करत असतो. आज तुम्हाला तो काय करणार आहे, तर पिक्टो ब्लॉकच्या साहाय्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा ऑब्जेक्ट डिटेक्शनसाठी, हे तुम्हाला काय करणार आहे, प्रॅक्टिकली तो दाखवणार आहे. आता कोडेवर म्हणून एक कॉम्पिटिशन आहे, बहुतेक बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे. हे इंटरनॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन आहे. त्याचं आम्ही 5 दिवसीय काय ठेवलेलं, एक बुटकॅम्प ठेवलेलं. त्याच्यामध्ये आम्ही बेसिक माहिती देण्याचा मुलांना प्रयत्न केला. पण या बेसिक माहितीच्या आधारावर मुलांनी खूप काय काय बनवलेलं आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की या पुढच्या 4-5 दिवसामध्ये अशा मुलांचं तुम्हाला प्रेझेंटेशन ती मुलं दाखवणार आहे, जेणेकरून काय होणार सांगा, तर त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. म्हणजे प्रेझेंटेशन ते करू शकतात. कारण बनवणं ठीक आहे, पण ते दुसऱ्याला आपल्याला प्रेझेंट करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही असा प्रयत्न करतोय, ज्याच्या मुलांनी काय काय बनवलंय ते तुम्हाला प्रेझेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तर आजच्या पहिल्या दिवशी आपल्याला काय करणार आहे, पार्थ पाटील ऑब्जेक्ट डिटेक्शन युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यावर तुम्हाला काय करणार आहे, तो मार्गदर्शन पण करणार आहे आणि त्यांनी जे काय बनवलंय ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि शेवटी आपण काय करणार आहे, क्वेश्चन आन्सर सेक्शन असणार आहे. मध्ये कोणी बोलू नका, म्यूट ठेवा तुमचे माइक्स वगैरे. आणि लास्ट 15 मिनिटांमध्ये तुम्हाला जे काय विचारायचं असेल तर त्याला तुम्ही विचारू शकाल, तो तुमचं सगळे आन्सर देणार आहे. मी पार्थला विनंती करतो की त्यांनी आपलं डेमॉन्स्ट्रेशन काय करावं, सुरू करावं. ओके पार्थ. पार्थ पार्थ आहे ना तू? हो सर, 2 मिनिटं. चालू कर तुझं प्रेझेंटेशन. ओके. पार्थ हो सर, स्टार्ट करतो. स्टार्ट करतो ना. ओके. सर माझी स्क्रीन दिसते का? दिसते दिसते. ओके. तर माझं नाव पार्थ मिलिंद पाटील. मी यंदा 7वीत आहे. आणि मी युरेका एज्युकेशन बरोबर 6वी पासून होते, म्हणजेच मागच्या वर्षीपासून आहे. भूषण सरांनी मला आतापर्यंत पायथॉन प्रोग्रामिंग, आर्डिनो प्रोग्रामिंग, स्क्रॅच प्रोग्रामिंग आणि हल्लीच मला पिक्टो ब्लॉक्स असे सुद्धा शिकवलं आहे. ते खूप बरे शिकवतात आणि त्यांचा जे लर्निंग जे दाखवतात आणि कसं प्रॅक्टिकल वे मध्ये ते खूप चांगलं आहे आणि ते एक लाईक फन टाइप मध्ये शिकवतात. तर पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर आपण डेफिनेशन मी सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स और AI is the ability of a computer or a robot controlled by a computer to do a task that are usually done by humans because they require human intelligence and discriminate. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सोप्या भाषेत सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे असं की मानवचे जे काम करतात, पण आपण मानव त्याच्यात काम करत नाही, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं सांगतो. आर्टिफिशियल म्हणजे कॉम्प्युटर असतो की तो आपले काम करतो. सपोज आता मी त्याला सांगितलं की जेव्हा मी टीव्ही चालू करतो, सपोज मी आता 2 वाजता मी टीव्ही चालू करणार आहे आणि मी माझा सपोज एक असिस्टंट असेल माझा, लाईक गुगल एलेक्सा वगैरे, तर त्याला सांगेल 2 वाजता टीव्ही चालू कर आणि बाकी सगळे लाईट्स बंद कर. तर तो काय करणार, बरोबर 2 वाजले की टीव्ही चालू करणार आणि सगळे लाईट्स ऑफ करणार.
आणि मग तुम्ही त्याला टीव्हीला बघू शकता. म्हणजेच असं की ह्याच्याकडे एक थिंकिंग, कॉम्प्युटरकडे पण एक थिंकिंग कॅपेबिलिटी असते. तर त्यालाच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. तर एक्झाम्पल्स ऑफ एआय. एआय मध्ये आता जर बघितलं तर रोबोट्स, असिस्टंट, ऑटो पायलट मोड्स इन कार्स. एक्झाम्पल टेस्ला. आता ही जो चीता रोबोट आहे, हा चीता रोबोट MIT मध्ये बनवला गेला. हा चीता रोबोट खूप जास्त वेगाने जातो, ह्याची स्पीड खूप जास्त आहे, आणि हा ज्याकडे एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज करू शकतो, हा तुम्हाला ट्रेन करू शकतो, म्हणजे जे लाईक मस्क्युलर टाईप काम असत तो चीता रोबोट करू शकतो. सपोज त्यांनी सांगितलं, तर मी सपोज सावंतवाडीत आहे आता मी जस्ट, तर मी त्याला सांगितलं की तू मुंबईवरून इकडे धावत ये, तर तो मुंबईवरून सावंतवाडीपर्यंत धावत येणार. आता सपोज असिस्टंट आता हा गुगल, हा अलेक्स आहे. हा अलेक्सा ऑलमोस्ट सगळीच कामं करतो. तो आपल्याशी गप्पा मारू शकतो, लाईट चालू करू शकतो, म्हणजे होम ऑटोमेशन साठी पण हा युज केला जातो. नाही, आणि ही जी रोबोट आहे, ही सोफी आहे, ही हॅन्सन रोबोटिक्स मध्ये बनवलेली हाँगकाँग मध्ये. तर ही एकदा इंडियामध्ये आलेली. तर ही वर्ल्ड मध्ये फर्स्ट ह्युमनॉइड रोबोट आहे. ह्युमनॉइड रोबोट म्हणजे मानवासारखे दिसणारे, हावभाव करणारी, त्याच्यासारखे काम करणारे, ह्यालाच आपण ह्युमनॉइड रोबोट असं म्हणतो. तर ही सोफिया रोबोट आहे. तर ही आपल्याशी बोलते, गप्पा मारते, ह्याच्या तोंडावर एक्सप्रेशन सुद्धा येतात. आणि ही आहे ऑटो पायलट मोड इन टेस्ला कार. म्हणजे जर जर आरामात तुम्ही झोपलात डोळे बंद करून, तरीही जे सेन्सर्स असतात गाडीचे, ते सपोज पुढून एक बाईक येते 20 किलोमीटरनी, तर त्याला सेन्सर्स तो डिटेक्ट करतो की हा एवढे 20 किलोमीटरनी येते, आपल्या दुसरी डायरेक्शन घेऊन दुसरीकडे त्याला वाट द्यायला पाहिजे, आणि गाडी दुसऱ्या डायरेक्शनने जाते. सपोज तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल, ओव्हरटेक करताना पण खूप सारे ऍक्सिडेंट्स होतात. तर हे काय करते, पुढचं जे पूर्ण ट्रॅफिक आहे आणि पुढचे सगळे जे कार्स आहेत, तर ते कार्स ना ते डिटेक्ट करते, आणि पुढचं मग ओव्हरटेक करायचं की नाही हे सुद्धा डिसाईड करते. तर आता मी माझ्या पिक्टोब्लॉक्सवर जातो. तर स्क्रॅच आणि पिक्टोब्लॉक्स मध्ये एवढाच फरक, ऑलमोस्ट सगळे सेमच आहेत पिक्टोब्लॉक्स आणि स्क्रॅच मध्ये काय असतं, नुसतं तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एक्सटेन्शन तुम्ही ऍड करू शकत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला बोर्ड वगैरे तुम्ही आर्टिनो वगैरे कनेक्ट करू शकता. तर आता मी सपोज ह्याच्यामध्ये कुठेही स्टार्ट करण्यासाठी, एक सेकंड, हा मी बनवलेला होता, तो मी स्वतः बनवतो. स्वतः मी करतो, 1 मिनिट असं. तर माझा पिक्टोब्लॉक्स ओपन होतोय. ओके, तर माझा पिक्टोब्लॉक्स ओपन झालाय. आता मी इथे ब्लॉक कोडिंग चूज करणार आहे. मी ते पायथन कोडिंग यूज नाही करते, कारण ती पायथन कोडिंग जराशी ब्लॉक कोडिंग पेक्षा जराशी डिफिकल्ट असते, आणि त्याच्यासाठी बेसिक प्रोग्रामिंगचे बेसिक्स कळायला पाहिजे. जर प्रोग्रामिंगचे बेसिक कळाले तर ब्लॉक कोडिंग इज द बेस्ट. आता जर मी स्टार्टिंग, आपण कुठल्याही करण्याच्या आधी आपल्याला काहीतरी अशी कमांड पाहिजे, सपोज ह्या बटन क्लिक झाल्यावर अशी अशी प्रोसेस पुढे व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी आता इव्हेंट्स मध्ये जातो, आणि इथे व्हेन क्लिक ग्रीन फ्लॅग ही एक कमांड आहे, ती यूज घेतोय. ठीक आहे, हा इथे तुम्हाला ग्रीन फ्लॅग दिसत असणार राईट कॉर्नरला. तर इथून मी हा व्हॅन घेतलेला आहे. आता मी काय यूज करतोय, एक हाईड म्हणून एक ऑप्शन असतं लुक्स मध्ये, सेकंड वेला आहे लुक्स. लुक्स मध्ये गेल्यावर इथे हाईड म्हणून एक ऑप्शन आहे. आणि आता मी काय करतो, एक एक्सटेन्शन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कसं घ्यायचं, आता इथे खाली नाही तुम्हाला एक आयकॉन दिसत असणार ऍड एक्सटेन्शन म्हणून, ते क्लिक केलं की एक तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍड करायचं याच्यात. मग 2 मिनिटं थांबणार, तर आपल्या सर्व्हर पासून सगळे डेटा आपल्या सिस्टमवर घेणार. ओके करतो. तर हे झालेलं आहे. आता मी काय करतो, हाईड ह्याच्यात मी हाईड घातलेलं आहे, आणि हा तोबी आहे. त्याचा स्क्रॅच मध्ये आपल्याला कॅट भेटते, ह्याच्यात तोबी भेटतो. तर आता मला तोबी नकोय, म्हणून मी काय करतो, एक स्प्राईट घेतो स्क्वेअर बॉक्स म्हणून.
स्क्वेअर बॉक्स म्हणजे तो दिसायला बरा दिसणार, म्हणजे एक रिअल ऑब्जेक्ट डिटेक्टर टाइपच दिसणार. तो बी तर त्याच्यासाठी दिसणार नाही, आणि स्क्वेअर मध्ये दिसलं तर ते त्याचा फेस पण येणार. आता मी ह्याला तो बी मध्ये जो काय पण कोड केलेला तो इथे घेऊन स्क्वेअर बॉक्स मध्ये घालतो, मग तो बीला इथे कॅन्सल करतो, डिलीट करतो. तर आता व्हॅन इकडे आलेला आहे स्क्वेअर बॉक्स मध्ये. तर आता मी काय करतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जातो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आहे, आणि इथे टर्न ऑन व्हिडिओ ऑन स्टेज विथ झिरो ट्रान्सपरन्सी हा ब्लॉग घेऊन ह्याला इथे जॉईन करतो. ह्याचं मी या ब्लॉगचं मिनिंग काय असं की तुमचं जे कॅमेरा आहे हा स्टार्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमॅटिकली स्टार्ट होतो, आणि जे म्हणजे जे ट्रान्सल्युसनपणा असतो लाईट मध्ये असतो तो याच्यामध्ये 0% मी आता सिलेक्ट केलं, म्हणजे ट्रान्सपरन्सी 0 ठेवली आहे. आता मी काय करतो, एक रेकॉग्नाइज इमेज फीचर्स इन इमेज फ्रॉम स्टेज म्हणून एक ऑप्शन आहे, तो मी घेतो आणि त्याला परत जॉईन करू. हा काय यूज करतो, हा जे इमेज मधले जे काय पण आयटम्स आहेत हा याला डिटेक्ट करण्यासाठी यूज करतो. आता मी काय करतो, एक व्हेरिएबल्स मध्ये जातो आणि एक सेट माय व्हेरिएबल मध्ये घेतो हा, आणि एक व्हेरिएबल मी एक व्हेरिएबल तयार करतो. व्हेरिएबल म्हणजे आपल्याला ते नोन व्हॅल्यू नसते, तर ते नोन व्हॅल्यू आपल्याला नंतर जर आपल्याला माहित नसेल तर आपण तिथे व्हेरिएबल यूज करतो. तर व्हॅल्यू आता मी यूज करतो इथे ऑब्जेक्ट म्हणून यूज केलं, मला ओके करतो. नंबर ठेवणं, आता मला डाटा नंबर मध्ये स्टोअर करायचा म्हणून नंबर ठेवला, आणि फॉर ऑल स्प्रेड्स म्हणजे जर स्प्रेड म्हणजे सगळ्या स्प्रेड साठी हा लागू शकतो. जर ओके करतो ह्याला, आणि ते माय व्हेरिएबल्स मध्ये जर डाऊन क्लिक केलं तर मला ऑब्जेक्ट दिसणार. तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं, म्हणजे जे व्हेरिएबल आहे तो आता ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी ऑब्जेक्ट व्हेरिएबल्स म्हणून जे काही पण डाटा येणार तो ह्याच्यामध्ये तो येऊन शोधणार, हा जो वरचे प्रोग्राम आहे. आता मी काय करतो, कंट्रोल मध्ये जातो आणि रिपीट 10 हे जे आहे हा मी याला इथे लावतो. इथे लावल्यावर मी काय करतो, ह्याच्यावरती जी परत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जाऊन आपल्याला इथे एक रेकॉग्नाइज्ड ऑब्जेक्ट काउंट म्हणून दिसतो. ते या सर्कल वरती असं जर एक असं वेगळं बोर्ड होतं ते, आणि त्याच्यावर असं क्लिक केलं हे ह्याच्यात जातं. ओके, मग काय करायचं आपल्याला, परत आपल्याला व्हेरिएबल्स मध्ये जायचंय, आणि मग चेंज घ्यायचे, चेंज कमांड टाइम तिथे ह्याला लावायचंय रिपीटच्या खाली. रिपीटच्या खाली लावले तर इथे मी ऑब्जेक्ट करतो परत, आणि डाटा परत मला ऑब्जेक्ट मध्ये पाहिजे. आणि मी आता काय करतो, ह्याच्यात कंट्रोल मध्ये जातो आणि क्रिएट अ क्लोन फॉर माय सेल्फ, म्हणजे इथे मी क्लोन तयार करतोय जो की थोडा म्हणजे काम करणार आपल्यासाठी. आता मी अजून एक कमांड घालतो. आता मी जसं इथे क्लोन हे केलंय, क्लोन कमांड केले, तर मला याला स्टार्ट पण करावं लागणार. सो वेन आय स्टार्ट ॲज अ क्लोन, म्हणजे जेव्हा मी क्लोन स्टार्ट करणार तेव्हा काय कमांड थोडे रन व्हायला पाहिजे. हे आता मी 2 प्रोग्राम वेगळे वेगळे क्रिएट करतो, पण ह्यांचं काम एकच असणार आहे. आता मी इथे काय यूज करतो, लुक्स मध्ये जातो आणि शो करतो. वर मी हाईड का केलेलं, हा जो आहे तुम्हाला ना दिसतोय इथे स्क्वेअर बॉक्स इथे तुम्हाला दिसतोय, पण इथे म्हणून मी स्टार्टिंगला याला हाईड घेतलं आणि मग शो केलं. शो कधी व्हायला पाहिजे, की जेव्हा तो ऑब्जेक्ट तिकडं सपोज मी आहे इथे बसलेलो आहे, तर तो तेव्हाच तो माझ्याकडे स्क्वेअर म्हणून दिसायला इथे माझ्या फेसवर यायला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी मी शो घातले. आता मी करतो इथे सेट साइज टू 100%, इथे भेटतो आपल्याला हा, तर हा इथे लावून इथेला परत जॉईन करायचंय. हे जॉईन केल्यावर मला परत मी आपल्याला ह्याच्यात जायचंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये, आणि रेकॉग्नाइज ऑब्जेक्ट 1x पोझिशन ह्याला इथे लावायचंय, आणि ह्याला फक्त इथे विथ करायचं. आणि आता मी मोशन मध्ये जातो आणि सेट एक्स आणि सेट वाय, सेट म्हणजे ऍक्सिस घेतोय, म्हणजे कोऑर्डिनेट्स घेतोय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. याला मी म्हणजे त्या पोझिशनला तो जायला त्याला डिटेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे सेट वाय इथे लावला मी इथे. आणि परत मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जातो आणि त्याच्यामध्ये मी रेकॉग्नाइज्ड ही वाली कमांड घेतो, रेकॉग्नाइज्ड ऑब्जेक्ट 1/x पोझिशन हे घेतो, आणि अजून एक तेच घेतो पण वाय मध्ये लावतो, आणि ह्याला एक्सच्या जागी इथे वाय करतो, म्हणजे वाय पोझिशन म्हणजे वाय. आता मी काय करतो, सेम मध्ये जातो, लुक्स मध्ये जातो.
आणि याला इथे परत जॉईन करतो आणि परत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जाऊन रेकग्नाइज्ड ऑब्जेक्ट वन बाय नेम हे घेऊन ह्याला ऑब्जेक्ट आहे ते सगळे आता जिथे सगळे आपल्याला ऑब्जेक्ट सेट करायचे. मग आपल्याला एकदा व्हेरिएबल्स मध्ये जातो मी आणि हे जे ऑब्जेक्ट आहे ह्या सगळ्या वन जिथे आहे तिथे मला हे ऑब्जेक्ट ड्रॉप डाऊन करायचे. तर इथे मी सगळे ऑब्जेक्ट ड्रॉप डाऊन केलेले आहेत. तर आता मी ह्याला रन करून दाखवतो. तर इथे माझा कॅमेरा चालू झालाय. मी थोडा वेळ घेतो हा आणि मग तुम्हाला तो पर्सन म्हणून डिटेक्ट करून दाखवतो. तर याचा एक ग्लिच आहे तो थोड्या वेळानंतर दाखवतो. तर त्यांचं ग्रीन फ्लॅग क्लिक्ड नाही म्हणे. तेव्हा सर पर्सन म्हणून डिटेक्ट झालं. आता मी ते माझ्याकडे चेअर आहे तरी चेअर मी आता दाखवतो आणि मग बघू काय मी डाऊन करतो कॅमेरा आणि मी याला परत इथे टी बटन दाखवतो. सर हे बघ ही चेअर डिटेक्ट झाली कारण याच्या सेंटर म्हणजे कॅमेराच्या सेंटरला वगैरे थोडस पोझिशन मध्ये ऍडजस्ट नाही झाली म्हणून हे इथे चेअर म्हणून दाखवले आणि हा दाखवायला केलं तुम्हाला मागे डायग्रामला चेअर म्हणून मागच्या चेअरला डिटेक्ट केलं. तर आता ह्या सेटिंगला पण दाखवतो ही सेटिंग आहे म्हणून. तर असं आपण खूप सारे ऑब्जेक्ट्स वगैरे घेऊन दाखवू शकतो. आणि म्हणजे एकच जरी असं असेल नसेल तरी असं होऊ शकतंय बघा. आता ह्याला इथे बसलो आणि इथे मी पर्सन आणि इथे एक चेअर म्हणून डिटेक्ट झाले. जे कितीही जरी ऑब्जेक्ट असले तरी हा प्रोग्राम डिटेक्ट करतो त्याला. ओके सर. हॅलो, त्याने काय केलं समजलं सगळ्यांना? म्हणजे डिटेक्शन एक तुम्हाला म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला कुठले कुठले आहेत ना ते डिटेक्ट करायचं तर ऑटोमॅटिकली ते काय होतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये डिटेक्ट केले जातात. आणि तिथे तुम्हाला नावं दिलेली बघा पर्सन किंवा चेअर वगैरे अशा प्रकारची त्यांनी छोटासा प्रोग्राम काय केलेला बनवलेला. आता याच्या रिलेटेड जर तुम्हाला त्याला काय क्वेश्चन विचारायचे तू विचारा बघा. हे जर कुणाला काय विचारायचं तर त्याला विचारू शकता तुम्ही.
हॅलो, कोणाला काय विचारायचं आहे काय त्याला? त्याने जो प्रोग्राम बनवलाय त्याच्याबद्दल विचारायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्याबद्दल काय विचारायचं त्याला विचारू शकता तुम्ही. पार्थ, तुला आणि काय बोलायचं आहे पार्थ? नाही सर. परत पागी काय विचारायचं आहे का? वेद? सर मी म्हणजे बॅकड्रॉपचं पण दाखवू का? बोल बोल. बॅकड्रॉप वरून कसं डिटेक्ट करायचं? काय ते बॅकड्रॉप पण डिटेक्शन दाखवू? दाखव ना. आता डायरेक्ट कॅमेरा दाखवला ना. ओके ओके. तर रेडी असेल तर प्रोग्राम दाखव, नाही तर त्याच्यामध्ये वेळ जाणार परत. आहे ना रेडी? प्रोग्राम आहे रेडी? हो सर रेडी आहे, पण रजिस्ट्रेशन चेंज केले. ओके. सर हा बोल ना. मला एक विचारायचं होतं, आपण हे पिक्टो ब्लॉक्स मध्ये क्रेडिट्स कुठून ऍड करायचे? क्रेडिट मी तुम्हाला एक कोड दिलाय की रे, कोड हा 2021. तर ते कळालं, पण ते कोड ऍड टाकायचं कुठे? नाही तुझं संपलं ना क्रेडिट का दाखवणार तो कोड. कोड आहे का तुझ्याकडे विचारणार तो. ओके सर. ओके. जर संपलं नसेल तर नाही विचारणार तो, संपल्यावर विचारणार तुझ्याकडे आहे काय कोड म्हणून. ओके ओके. सर. सर मला सर मी माझं पण क्रेडिट संपले, ते माझे कोड 21 पण माझं संपलं. 20 परत एकदा घालून बघ की रे कोड सर 20. एरर दाखवतो परत. मग एक काम कर, दुसऱ्याचं हे काय कर माहितीये, दुसऱ्याने जॉईन हो ना. ओके. मेल आयडी दुसरा वगैरे देऊन जॉईन हो ना. ओके ओके सर ट्राय कर. तू दाखवतोय काय संपलंय तुझं पार्थ? हॅलो. सर दाखवतो माझे क्रेडिट संपले, तर म्हणून ते दुसऱ्या ओके अकाउंट वरून साइन इन करून दाखवतो. ओके ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे याच्याबद्दल तर विचारा बघा, त्याला पण विचारू शकता तुम्ही. आणि छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांनी मोठे मोठे विचार करायला सुरुवात केलेली आहे. कारण आर्टिफिशियल हा विषय जनरली इंजिनिअरिंग वगैरे शिकवला जातो, पण जर तुम्ही बघितलं तरी छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा काय केलेलं आहे, तिथपर्यंत त्यांची धाव गेलेली आहे. म्हणजे या वयामध्ये त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये माहिती मिळवायला सुरुवात केलेली आहे. आणि मला वाटतं की फ्युचरमध्ये तुम्ही जर बघितलं, फ्युचरमध्ये कशाला आता सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स असे वेगवेगळे प्रोग्राम काय येत आहेत. कालची जी गोष्ट तुम्हाला गोष्ट सांगतोय बघा, की एका इंजिनिअरिंग स्टुडंटला एक प्रोजेक्ट पाहिजे होता पायथॉन मध्ये. मी तो आमच्या ग्रुपकडे दिला, पायथॉन ग्रुपकडे दिला, आणि ते त्याच्यामध्ये विचार करतायत. त्याच्यामध्ये सुद्धा ते काय करतायत सांगा, फेस डिटेक्शन करतायत. फेस डिटेक्शन म्हणजे काय? फेस डिटेक्शन म्हणण्यापेक्षा तुमच्या कसं आहे बाबा तुमचं, म्हणजे मूड कसा आहे, मूड डिटेक्शन आपण म्हणूया. मूड समजा हॅपी मूड असेल तर हॅपीचं गाणं लागायला पाहिजे. अशा प्रकारचा प्रोजेक्ट कोण बनवत आहेत, कोणाला दिलाय? तर एका इंजिनिअरिंग कॉलेज, फायनल इयर इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, त्यांना दिलेला आहे. आणि तो प्रोजेक्ट बनवण्याचं काम मी माझ्या जे 7वी 8वी 9वीतली मुलं आहेत ना ते बनवत आहेत. त्यांना ते हेल्प करतायत. कारण यांनी ह्या मुलांनी काय केलेलं सांगा, या वयातच त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मास्टरी मिळवलेली आहे. आणि मुलांना आवडतं त्याच फील्डमध्ये जर मुलांना दिलं तर ते झोकून देऊन काम करतात, असा आम्हाला तर अनुभव येतोय. त्यामुळे प्रत्येक जणाला हे फील्ड आवडेलच असं नाहीये, पण बघायला हरकत नाही की बाबा आपल्या मुलांना हे आवडतं का, बघायला काय तुम्हाला हरकत नाही. ओके. आणि कोणाला काय विचारायचं नसेल तर आपण थांबणार आहोत. अशाच प्रकारचे आपण 4-5 दिवस पुढे हे करणार आहोत प्रेझेंट करू वेगवेगळे. का? सर हा बोला. बोल. मला आलं की यू डोंट हॅव सफिशियंट क्रेडिट्स, मग मी ऍड क्रेडिट वरती क्लिक केलं तर काही येत नाही, नॉर्मल स्क्रीन येते परत. नॉर्मल स्क्रीन येते तिथे, हा सर. कोड वगैरे विचारत नाही तुला? नाही सर, ऍड क्रेडिट्सच विचारतं, मग क्लिक केलं की परत नॉर्मल स्क्रीन येते. नॉर्मल स्क्रीन येते, बघतो तुझं. हा ओके सर. नंतर मला हे संपल्यावर मला तुझं हे दे मला. अरे ओके सर. मला हा बाहेर पडू नको तू लास्टला. हा ओके. सर. त्याच्यामध्ये बघूया आपण. तुम्ही प्रेझेंट करू. मग चालेल, दाखव. तो एक तुम्हाला 5 अनेक दाखवते बघा प्रोग्राम.
आपल्या ग्रुपमध्ये आणि कोण प्रेझेंट करायला इच्छुक असेल ना तर त्यांनी कळवा. म्हणजे उद्या, परवा, एरवा वगैरे असे 4-5 दिवस आपण त्यांच्यासाठी देतोय. तर प्रत्येकाने कळवा. आपल्या ग्रुपमध्ये असे 4थी-5वीतले विद्यार्थी पण इच्छुक आहेत. त्यांचा बहुतेक उद्या किंवा परवा एक आपला डेमो असणार आहे. ते पण आपल्याला असं काहीतरी दाखवणार आहे. ओके. तुमच्यापैकी आपल्या ग्रुपमध्ये आणि कोण असतील तर दाखवा, किंवा आता जे कोण आहेत त्यांना जर काय दाखवायचं तरी पण कॉन्टॅक्ट करा. तुमचा पण डेमो इथे वेबिनार आपण काय करूया, एखादं घेऊया. याचा फायदा तुम्हाला काय होणार, तर प्रेझेंटेशन कसं करायचं तो सुद्धा एक कॉन्फिडन्स मुलामध्ये निर्माण होईल. पार्थ काय करतो ते बोल, पण तू काय रे पार्थ? पार्थ, आवाज येतोय ना माझा? हा जो कोण म्यूट राहिलो. हा? तर इथे मी स्प्लिट म्हणून स्क्वेअर बॉक्स यूज केलाय आणि थोडस इथे मी एक इथे जर तुम्ही एक्सटेन्शन मध्ये गेलात तर तुम्हाला हे इथे ऑब्जेक्ट डिटेक्शन म्हणून मी यूज केलंय इथे. तर इथे मी इव्हेंट्स मध्ये गेलो आणि इथे व्हॅन्ट लिफ्ट हे एक कमांड यूज घेतली आणि मी ऑब्जेक्ट डिटेक्शन मध्ये जातो आणि त्याच्यामध्ये अनालाइज इमेज फ्रॉम स्टेज, इथे कॅमेरा आहे तर मला इथे चेंज करावं लागणार. तिथे कॅमेराच्या जागी मी इथे स्टेज करतो. ठीक आहे. आणि मी आता काय परत ह्याच्यात जातो, व्हेरिएबल्स मध्ये जातो आणि सेट याच्यात जातो, सेट माय व्हेरिएबल टू 0 हे घेतो आणि एक व्हेरिएबल तयार करतो. व्हेरिएबल मी ऑब्जेक्ट्स म्हणून ठेवतो. एक सेकंड असं. तर आता मी इथे ऑब्जेक्ट म्हणून हे एक व्हेरिएबल तयार केलंय. तर मी इथे माय व्हेरिएबल मध्ये घेतलं तर ऑब्जेक्ट्स मध्ये जातो आणि मग मी कंट्रोल मध्ये जातो. कंट्रोल मध्ये गेल्यावर रिपीट अंटिल एक हे आहे कमांड आहे ती घेतो. तर मी आता ऑपरेटर्स मध्ये जातो. ऑपरेटर्स मध्ये गेल्यावर इथे इज ब्लँक आहे आणि त्यामध्ये इज इक्वल टू 50 ते कमांड यूज करतोय. तर आता मी व्हेरिएबल्स मध्ये जातो आणि ऑब्जेक्ट याला इथे ड्रॅग करून इथे ड्रॉप करतो. आता मी ऑब्जेक्ट डिटेक्शन मध्ये जातो आणि इथे गेट हॅशटॅग ऑफ ऑब्जेक्ट्स ते घेतोय. कारण जे डेटा आहे तो त्याला अनालाइज करण्यासाठी मी हे कमांड यूज करतो. तर आता मी व्हेरिएबल्स मध्ये जातो आणि इथे चेंज मध्ये जातो आणि इथे मी ह्याला परत ऑब्जेक्ट्स करतो. ऑब्जेक्ट्स केल्यावर मी ह्याला सेट साइज टू 100% आहे ह्याला इथे घेतो आणि ह्याच्या जागी मी ह्याच्या ऑब्जेक्ट डिटेक्शन मध्ये जातो आणि मी इथे ऑफ ऑब्जेक्ट म्हणून हे असते क्लास म्हणून, क्लास ऑफ ऑब्जेक्ट 1. तर इथे मी सेट साइज टू 100% ह्याला देतो आणि इथे मी ह्याला विथ करतो आणि याच्यामध्ये व्हेरिएबल्स मध्ये जाऊन ही ऑब्जेक्ट आहे ह्याला इथे 1च्या जागी ड्रॉप करतो. ड्रॉप केल्यावर मी आता एक गो टू हे लुक्स मध्ये जाऊन मोशन मध्ये जाऊन एक हे असते गो टू एक्स कोलन हे असते गो टू एक्स वाय आणि गो टू एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स म्हणून असते. तर ती एक घेतोय. आता मी ऑब्जेक्ट डिटेक्शन मध्ये जाऊन मी आता हे जे आहे ऑफ ऑब्जेक्ट परत घेतोय. हे जे ऑफ ऑब्जेक्ट क्लासचे आहे ते, तर ते मी इथे ठेवतो अजून एक आणि अजून एक वायला. याच्यामध्ये परत मी व्हेरिएबल्स घालतोय. व्हेरिएबल ऑब्जेक्ट 1च्या जागी घालतोय, रिप्लेस करतोय आणि जातो गो टू एक्स म्हणजे एक्स पोझिशन मी त्याला एक्स करतो आणि याच्या वाय पोझिशन करतो.
आणि ते मी से मध्ये जातो, लुक्स मध्ये जाऊन से कमांड घेतो. से मध्ये गेल्यावर ऑब्जेक्ट डिटेक्शन मध्ये जाऊन क्लास ऑफ ऑब्जेक्ट्स कमांड घेऊन ह्याच्यात घालतो मी. आणि व्हेरिएबल्स मध्ये जाऊन परत ऑब्जेक्ट्स घेतो. क्लास ह्याच्या म्हणजे डायरेक्ट से घातले मी, तर सेच्या जागी मला इथे फॉर 2 सेकंड झाले, कारण मला जर खूप सारे असतील तर ते सुद्धा यायला पाहिजेत. म्हणजे सपोज 2 सेकंड नंतर दुसऱ्याचं नाव डिटेक्ट व्हायला पाहिजे. से हॅलो फॉर 2 सेकंड हे कमांड घेतो आणि ह्याच्यामध्ये हॅलो मध्ये हे घालतो आणि ह्याच्या जागी 2 च्या जागी 4 ठेवतो, कारण ते दिसायला पाहिजे नाही त्याचे लवकर एकदम फटाफट जाणार ते. तर इथे मी बॅकड्रॉप घालतोय. वाडी बॅकड्रॉप आहे, एक माणूस बेसबॉल खेळतानाचा. तर इथे मी याला बॅकड्रॉपला घातलंय आणि तसं स्क्वेअर बॉक्स मध्ये जातो मी. स्क्वेअर बॉक्स मध्ये गेल्यावर मी हे जे ग्रीन फ्लॅग घातले, तर ते ग्रीन फ्लॅग जसं मी दाबलं तिथे पर्सन म्हणून डिटेक्ट झाला आणि 4 सेकंड थांबणार, परत हा पर्सन म्हणून डिटेक्ट झाला, हा बेसबॉल ग्लोव्ह म्हणून डिटेक्ट झाला आणि हा बेसबॉल बॅट म्हणून सुद्धा डिटेक्ट झाला. हा बॉल इथे क्लिअर नव्हता म्हणून ह्याच्यामध्ये डिटेक्ट नाही झालेला. आणि तुम्हाला वर इथे ऑब्जेक्ट 4 म्हणून डिटेक्ट झालं, 1 2 3 आणि 4. तर असं आपण ह्याला बनवू शकतो. थँक्यू. ओके, छान एक्सप्लेन केलं. ओके, आता तरी कोणाला काय विचारायचं आहे क्वेश्चन, त्याला विचारा बघा. काय विचारायचं असेल तर 5 ला तुम्ही विचारू शकता. हॅलो वेद, काय विचारायचं आहे? सर माझं क्रेडिटच झालं. झालं. काय कुणाला विचारायचं आहे? नाही सर. नाही. ओके, चालेल. मग कुणाला काय विचारायचं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया तरी सांगा मला. पार्थचं तुम्हाला कसं वाटलं ते तरी सांगा. पार्थने जे दाखवलं, जे प्रेझेंट केलं, ते कसं वाटलं त्याच्याबद्दल तरी सांगा. सर हे आपण मोबाईल वर करू शकतो? हो, मोबाईलवर पण करू शकतो. त्याच्यासाठी आपण एक ऍपची लिंक पाठवली आहे. ग्रुपवर आहे कुठल्या माझ्या? तो आमच्या ग्रुपवर आहे का कुठल्या? तर प्ले स्टोर वर पण भेटतो तो. काय ते? प्ले स्टोर वर पण भेटतोय. भेटतो. ओके, प्ले स्टोर वर पण आहे. नाहीतर आम्ही लिंक पण पाठवलेली बहुतेक ग्रुपवर कुठल्या. ओके. सर त्या ऍपचं नाव काय आहे? कुठलं? पिक्टो काय? पिक्टो ब्लॉक्सच आहे, तेच आहे पिक्टो ब्लॉक्स. BLOX PICTO BLOX. ओके. स्क्रॅच पण वापरलं जातं, पण स्क्रॅच मध्ये तेवढे हे नाहीये. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, AI वगैरे इन्क्लूड केलेलं आहे. AI, मशीन लर्निंग वगैरे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे पिक्टो ब्लॉक्स बऱ्यापैकी बरं वापरतं, वापरायला पण आपल्याला बरं पडतं. ओके, कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत का? काय बोलणार काय कोण? हॅलो, कसं वाटलं पार्थने तुम्हाला प्रेझेंट केलेलं? सूर्यवंशी कसं वाटलं? सूर्यवंशी चांगलं वाटलं सर. ओके, चालेल. मग उद्या असेच आपण 3 वाजता भेटूया. उद्या कोणतरी दुसरा विद्यार्थी असं काही ते प्रेझेंट करणार आहे. डेफिनेटली तुमच्या मित्रांना पण सांगा आणि तुम्ही पण जॉईन व्हा. ओके, चला, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. बाय.